स्मिता, स्मिता ऐक ना ग, माझं खरंच कोणतंही अफेअर नाही आहे. मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो, आपल्या मुलांची शपथ ग. माझं खरंच कोणतंही अफेअर नाही आहे. मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो. कोर्टात माझ्यावर खटला चालू नसला तरी समाज मला कधीच निर्दोष मानणार नाही. माझी बायको परत येणार नाही, माझी मुले पुन्हा या घरात खेळणार नाहीत. नकोच हे अपराध्याप्रमाणे जीवन. हॅलो आकांक्षा, का पडली आहेस माझ्या मागे? मग का नोकरीवरून काढलं मला? आता तुझ्या कर्माची फळं भोगायला तयार राहा. तू काम चुकारपणा करायचीस, तुझ्यामुळे कंपनीला लॉस झाला. तुझ्या जागी एखादा मुलगा असता तरी मी हेच केलं असतं. माझ्यावर तू विनयभंग, छेडखानीची केस टाकलीस. ही खोटी केस मागे घे. मला 50 लाख हवेत. काय 50 लाख? इतकी मोठी रक्कम मी कुठून आणणार? ते मला काय माहित नाही. तू माझ्याशी पंगा घेतला. आता जर मला रक्कम मिळाली नाही तर मी तुझी अजून बदनामी करेल. आता ना बलात्काराचाच आरोप लावेल. आणि आकांक्षाच्या चॅटिंगनुसार मी तर फक्त तिच्या आलेल्या मेसेजला रिप्लाय केले आहेत. स्वतःहून मी कधीही मेसेज केलेला नाही. याचा वापर करून कदाचित मी स्मिताला परत मिळवू शकतो. हॅलो गणेश, मला एक मदत हवी होती. मी आत्ता जो नंबर तुला फॉरवर्ड केला आहे त्या नंबरची सगळी डिटेल मला हवी. म्हणजे तो नंबर कोणाच्या नावावर आहे, आत्ता लाईव्ह लोकेशन काय आहे त्या नंबरचं, आणि याआधी कोणी तक्रार केली आहे का त्या नंबरविषयी, हे मला हवं आहे. एवढी मदत कर. आणि आता बातमी कॉर्पोरेट क्षेत्रातून. सध्या सर्वत्र गाजत असणाऱ्या आकांक्षा प्रकरणाला आज दुपारी एक नाटकीय वळण लागलं आहे. आज दुपारी न्यायालयासमोर जेव्हा या प्रकरणाची सुनावणी होत होती तेव्हा या प्रकरणातला आरोपी आणि आकांक्षाचा सहकारी यानं न्यायालयासमोर आकांक्षा विरोधात अनेक डिजिटल पुरावे सादर केले. न्यायालयाने ते पुरावे ग्राह्य धरले असून त्यातून न्यायालयाला असं स्पष्ट जाणवलं की आकांक्षाने स्वतःच्या वैयक्तिक हितासाठी, आर्थिक लाभासाठी आणि इतर अनेक कारणांसाठी तिचा सहकारी आणि प्रकरणातील आरोपी याला वेठीस धरण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याकडे पैशांची मागणी केलेली आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने पोलिसांच्या भूमिकेवर आणि आकांक्षाच्या वकिलावरही कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. सोबतच आकांक्षाला कडक शब्दात समज दिली असून तिच्या सहकार्याला मात्र या सगळ्या आरोपातून तुर्तास दिलासा मिळालेला आहे. त्यासोबतच न्यायालयानं हेही अधोरेखित केलेलं आहे की महिलांच्या बाजूने असणारे अनेक कायदे सध्या कायदेमंडळात बनत आहेत, परंतु महिला त्याचा योग्य प्रकारे वापर करत आहे की नाही याची खबरदारी पोलिसांनी गुन्हा दाखल करताना नक्कीच घ्यावी. आणि आकांक्षाला कडक शब्दात समज देऊन त्यांनी तिच्या विरोधातही गुन्ह्याची नोंदणी केलेली आहे. यासारख्या अनेक ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट न्यूजसाठी आमच्यासोबत राहा आणि बघत राहा इरा न्यूज राखीसोबत. नमस्कार.